ठीक आहे, चालू. नमस्कार, मी गणेश मारोटकर. आज आम्ही पोलीस अधीक्षक ग्रामीण साहेब यांना निवेदन देण्यासाठी आलो होतो. निवेदन देण्याचे कारण असे की नेरपिंगळाई येथील आमच्या संघटनेच्या सदस्य उमाबाई आमले यांच्या शेजारी राहणारा काय ना उमेश पंजाबराव कनेर हा व्यक्ती अश्लील भाषेत शिवीगाळी करतो आणि अशा काही शिवीगाळी करतो का एकदम खालच्या पातळीवर त्यांच्यावर जबरदस्ती करण्याची गोष्टी करतो, त्यांना जीवाने मारण्याची गोष्टी करतो. परंतु शिरखेड पोलीस स्टेशन या महिलेचं कुठलंही ऐकून घेत नाही आणि यांना आतापर्यंत कुठलाही न्याय दिला नाही. आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महिलांवर होत असलेले अत्याचार बघता आज महिला कुठेच सुरक्षित नाहीत आणि त्यांना सुरक्षा देण्याचे काम जे पोलीस प्रशासन करत आहे हे कुठेतरी शिरखेड पोलीस स्टेशन हे नाकामी करत आहे. त्यांना बिलकुल जो हे आहे गुन्हेगार आहे त्याला वाचवण्याचा प्रयत्न शिरखेड पोलीस स्टेशन करत आहे. आज आमच्या उमाबाईंनी 2दा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला या त्रासाला कंटाळून, परंतु शिरखेड पोलीस स्टेशनला कुठलीही जाग आली नाही. महिलांनी आत्महत्या केल्यावरच शिरखेड पोलीस स्टेशनला जाग येणार का? तेव्हाच पोलीस प्रशासन जागणार का? आज अगर आमच्या महिलेवर कुठलेही काही झाले, त्यांनी जीवाचे काही बरे वाईट केले किंवा त्या नराधमाने किंवा त्या इसमाने अगर काही त्यांचं बरं वाईट केलं व त्यांना यानंतर शिवीगाळ केली तर याला संपूर्ण जबाबदार पोलीस प्रशासन राहील. याची दक्षता घ्यावी. आज पोलीस प्रशासनाने त्याच्यावर योग्य ती कारवाई करावी. त्याच्यावर विनयभंगाचा गुन्हा, आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा गुन्हा, अश्लील शिवीगाळीचा गुन्हा हा संपूर्ण गुन्हा यांनी दाखल करावा. अगर 2 दिवसात यांनी गुन्हा दाखल केला नाही तर आम्ही आमरण उपोषणाला इथे बसू व सदर आमच्या उमाबाईला जीवाला कुठले बरे वाईट झाले तर याला संपूर्ण जबाबदार शिरखेड पोलीस स्टेशन राहील व संपूर्ण पोलीस विभाग राहील. धन्यवाद.